समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी फक्त तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे. ही वस्तू तुम्ही तोंडात ठेवली, समोर जो व्यक्ती तुम्ही म्हणाल तो तुमचा होईल. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकून घ्यावं, मी जे काही सांगेल तसंच करावं. जेव्हा मी समाजात फिरेल, जेव्हा मी चार लोकांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये फिरेल, तेव्हा त्या लोकांनी माझ्या म्हणण्यानुसार वागावं. पण कित्येक वेळा असं घडत नाही. आपल्याच घरात आपल्याला किंमत मिळत नाही, कुणीही आपल्याला विचारत नाही. आपण कितीही काय म्हणालो, किती काही केलं, कितीही काही सांगितलं, समोरचा व्यक्ती काही केलं आपलं ऐकत नाही. बघा, ही समस्या दूर करण्यासाठी, समोरील तुमचा शत्रू पण असेल तर त्याला तुमचा मित्र करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. त्यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तरीही त्याचा असंख्य पटीने तुम्हाला फायदा होईल. तुमची जी काही आकर्षण क्षमता आहे ती वाढत जाईल आणि समोरचा जो कुठला व्यक्ती तुमच्या समोर असेल तो फक्त तुमचा होईल. आपण म्हणतो ना की या व्यक्तीला मला इशाऱ्यावर नाचवायचं आहे, या व्यक्तीला मला इशाऱ्यावर चालवायचं आहे, तर तुमची ही इच्छा या उपायाने पूर्ण होईल. सगळ्यात पहिला उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता. जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, जो दिवस तुम्हाला तुमच्यासाठी लकी वाटतोय, चांगला वाटतोय, त्या दिवशी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे चक्रफूल. बघा, याला स्टार फूल असंही म्हणतात. आता कोण याला चक्रफूल म्हणतं, कुणी याला मसाला फूल म्हणतं. आता प्रत्येकाचं म्हणण्याची पद्धत वेगळी असेल. कुठल्याही किराणा मार्टमध्ये, कुठल्याही दुकानामध्ये हे चक्रफूल म्हणजे हे स्टार फूल तुम्हाला सहज मिळेल. जे खडा मसाल्यांच्या पदार्थात असतं तेच आहे हे स्टार फूल. फक्त एक स्टार फूल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 4 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत. एक स्टार फूल आणि 4 हिरव्या वेलच्या. त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक चिमूटभर हिंग. हिंग, स्टार फूल आणि त्याच्यासोबत 4 हिरव्या वेलच्या. 3 गोष्टी घेतल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. छोटं मोठं कागद घेतला तरीही चालेल. या कापडात किंवा कागदात 3ही गोष्टी टाकायच्या आहेत. ठीक आहे, 3ही गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक चिमूटभर मीठ घालायचं आहे. जेव्हा मीठ तुम्ही त्या 3 गोष्टींवरती घालाल तेव्हा ते मीठ तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा ओवाळायचं आहे. उजव्या हाताची ही 3 बोटं, हे बोट, हे बोट आणि हा अंगठा. बघा, उजव्या हाताची ही 3 बोटं, या 3 बोटांमध्ये तुम्हाला चिमटीमध्ये हे मीठ पकडायचं आहे. स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा हे मीठ असं ओवाळून घ्यायचं आहे. 7 वेळा मीठ ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला हे मीठ, तुम्ही जे काही मसाल्याचे पदार्थ म्हणजे हे चक्रफूल, वेलची जे ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे चिमूटभर मीठ तुम्हाला घालायचं आहे. आता कापड किंवा कागद जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याला एक गाठ मारायची आहे. कागद असेल तर त्याची पुडी करा, कापड असेल तर त्याची पोटली करा आणि तयार केलेली जी पोटली आहे ही स्वतःच्या कपाळाला लावा. इथे कपाळाच्या मध्यभागी ही पुडी लावायची. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, समजा पतीसाठी करताय, हो माझे पती माझं ऐकत आहेत, माझे पती मला किंमत देत आहेत, माझे पती माझ्यावर प्रेम करत आहेत, माझे पती फक्त माझे आहेत, मी जे काही सांगते माझे पती ऐकत आहेत. सासूसाठी करताय, हो माझी सासू माझ्या शब्दात आहे, माझी सासू माझ्या इशाऱ्यावर आहे, माझी सासू माझं सगळं ऐकत आहे, माझी सासू माझ्या म्हणण्यानुसार वागत आहे, माझी सासू फक्त माझी आहे. ज्या पण व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीच्या नावाने पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी पुडी आहे ही 24 तास तुमच्या जवळ ठेवायची आहे. तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर खिचात, पंजाबी ड्रेस घालत असाल तर ओढणीला बांधा, साडी घालत असाल तर साडीला बांधा. समजा जेंट्स लोक हा उपाय करताय तर तुमच्या शर्टाच्या खिच्यात किंवा तुम्ही तुमच्या पॅन्टीच्या खिच्यामध्ये ही पुडी ठेवू शकता. 24 तास पूर्ण झाल्यानंतर ही पुडी त्या ठिकाणावरून तुम्हाला काढायची आहे, जिथे तुम्ही जवळ ठेवलेली आहे तिथून काढायची आहे. 24 तासानंतर ही पुडी जी आहे ती तुम्हाला पूर्ण कुटायची आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण टाकू शकता किंवा मग बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता किंवा मग जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तुम्ही खलबत्त्यात टाकून सुद्धा याची पावडर बनवू शकता.
आता याची पूर्ण बारीक पावडर तयार झाली, याची पूर्ण बारीक पावडर तयार झाली की त्यानंतर ही पावडर तुम्हाला एका डबीमध्ये भरायची आहे. कुठलीही डबी घ्या, प्लास्टिकची घ्या, स्टीलची घ्या, चांदीची घ्या, तांब्याची घ्या, कुठली छोटी एक डबी घ्या आणि त्या डबीमध्ये ती पावडर भरा. ही पावडर तुम्हाला त्या डबीत भरायची आहे. रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी त्या म्हणजे ती जी पावडर आहे त्यातली थोडी तरी पावडर तुम्हाला तुमच्या जिभेवर ठेवायची आहे. तुमच्या जिभेला ती पावडर लावायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र फक्त 7 वेळा म्हणायचा. मंत्र व्यवस्थित ऐका. वशाय, व्यवस्थित ऐका. वशाय, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. वशाय रोहन, वशाय रोहन सर्व सर्व, वशाय रोहन सर्व सर्व अकर्षण. बघा पुन्हा एकदा ऐका. वशाय रोहन सर्व सर्व अकर्षणाय, वशाय रोहन सर्व सर्व अकर्षणाय. हा एक मंत्र 7 वेळा म्हणायचा. जिथे मी नाव रोहन घेतलेलं आहे तिथे तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं तरीही चालेल. ज्या व्यक्तीच्या नावाने करताय त्या व्यक्तीचं नाव घ्या. बघा वशाय रोहन. आता म्हणजे वशाय म्हणजे मी त्या व्यक्तीला वश करत आहे, त्या व्यक्तीला मी अट्रॅक्ट करत आहे. सर्व सर्व म्हणजे जे काही आमच्यामध्ये आहे ते सगळं काही आकर्षण आहे, म्हणजे ते सगळं काही माझ्याकडे आता अट्रॅक्ट होत आहे, ते सगळं काही माझ्याकडे आता खेचून येत आहे. हे म्हणायचं 7 वेळा आणि त्याच्यानंतर जिभेवर ठेवलेली ती जी पावडर आहे ती बाहेर फेकून द्यायची. ती गिळायची नाही. तिची लाळ जी होईल तर ती सुद्धा बाहेर टाकून द्यायची. जोपर्यंत ती पावडर तुमच्याकडे आहे कितीही दिवस, जोपर्यंत ती संपत नाही आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ती उरली आहे तोपर्यंत रोज ही रेमेडी करा. जेव्हा ती पावडर पूर्णतः संपेल, कुणाची 10 दिवसात, 15 दिवसात, कुणाची महिन्यात संपेल, ते तुमच्यावर आहे तुम्ही किती ठेवताय. पण जेव्हा ती पावडर पूर्णतः संपेल तेव्हा याचा तुम्हाला एक 90% रिझल्ट तरी आलेला असेल. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केलेला असेल ती व्यक्ती पूर्णतः तुमची झालेली असेल. खूप साधा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे, पण खूप पॉवरफुल उपाय आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे खडीसाखर. 7 खडीसाखरेचे खडे, 7 गुळाचे खडे, 7 खडीसाखरेचे खडे, 7 गुळाचे खडे, 7 हिरव्या वेलचीचे तुकडे आणि 7 फुलवाले लवंग. बघा प्रत्येकी 4-4 समप्रमाणात 4ही गोष्टी घ्यायच्या. 4ही गोष्टी समप्रमाणामध्ये घेऊन त्याची पावडर बनवायची. 4ही गोष्टींची पावडर बनवायची. तयार केलेली ही जी काही पावडर आहे ही पावडर तुम्हाला तुमच्याच घरात एका लाल कापडात बांधून 1.25 महिना ठेवायची आहे. बघा 1.25 महिना. ही पावडर तोंडात ठेवायची नाही, ही पावडर ग्रहण करायची नाही, काहीच नाही. 1.25 महिना फक्त ही पावडर तुम्ही घरामध्ये ज्या कोपऱ्यामध्ये ठेवाल तेव्हा रोज ती पुडी किंवा पोटली जी आहे ती हातात घ्यायची आणि त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोरून आणून ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे, बोलत आहे, तुम्हाला इज्जत देत आहे, मान सन्मान देत आहे, एक अशी फिलिंग्स किंवा एक अशी पॉझिटिव्ह वाईब्स त्या पुडीला द्यायची. पूर्णतः पॉझिटिव्ह वाईब्स त्या पुडीला देऊन झाली. पूर्ण 1 महिना किंवा 1.25 महिना ती पुडी आपल्या घरात ठेवून झाली. 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 1 महिन्याने तुम्ही 10 दिवस ठेवली तरीही चालेल. 1 महिन्याने 10 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही जी पुडी आहे ही घराच्या बाहेर घेऊन जायची. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर जिथे कुठे एखादं झाड असेल, सुगंधी फुलाचं झाड असेल, म्हणजे गुलाबाचं झाड असेल, मोगऱ्याचं झाड असेल, जिथे कुठे सुगंधी फुलाचं झाड असेल त्या सुगंधी फुलाच्या झाडाच्या मातीमध्ये 1.25 महिना घरात ठेवलेली ही अट्रॅक्शनची पुडी, पॉझिटिव्ह वाईब्सची पुडी त्या झाडाखाली मातीत दाबून द्यायची. बघा या 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला सांगते ज्या व्यक्तीच्या नावाने ही रेमेडी करताय ती व्यक्ती तुमची असेल. लवंग असेल, हिरवी वेलची असेल, खडीसाखर असेल, ह्या सगळ्या गोष्टी नवग्रहांशी निगडीत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी वशीकरणाशी निगडीत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी गुरु आणि शुक्राशी निगडीत आहेत. गुरु आणि शुक्र हा वशीकरणासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी बघा
खूप महत्त्वाचा मानला जातो. शुक्र आणि गुरुग्रहाची जेव्हा युती होते तेव्हा आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक साडेसाती संपून जाते. शत्रूसुद्धा मित्र होतो. बऱ्याच वेळा नवग्रहातील एखादा ग्रह अस्थिर होतो आणि त्यामुळे सुद्धा शत्रुत्व आपल्याला येते. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून 1.25 महिना घरात ठेवता, 1.25 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही या गोष्टी एखाद्या सुगंधी झाडाच्या खाली पुरता, तेव्हा त्या 1.25 महिन्यात तुमच्या घरामध्ये त्या वस्तूंमुळे ते शुभतत्व येऊन राहतं. जेव्हा 1.25 महिन्यानंतर त्या गोष्टी झाडाखाली तुम्ही सुगंधी झाडाखाली टाकता, तेव्हा त्या झाडाखालून तुमच्या घरात तसाच सुगंध तुमच्या नात्यात म्हणजे जो काही सुगंध तो सतत दरवळत राहतो. जेव्हा त्या झाडाच्या मातीत ते दाबता तेव्हा आयुष्यभर तुमचं आणि त्या व्यक्तीचं जे काही नातं आहे ते तसं होतं, तसं सुगंधी राहतं, टिकून राहतं. खूप सोपे उपाय आहे दोनही. दोघांपैकी कुठलाही एक करा, 2 करा, नक्की करा.